पॅकेट्समध्ये मिळणारे बटाटा चिप्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेजण आवडीने खातात. पण त्या 10 रुपयांच्या चिप्सच्या पॅकेट्समध्ये फक्त 5 ते 6 चिप्स असतात आणि बाकी मात्र सगळी हवाच असते. आणि मग अशा वेळी असं खाल्लेलं तर वाटतच नाही अजिबात. कितीही पॅकेट खाल्ले तरी असं वाटतं अजून पाहिजे, अजून पाहिजे. तर सेम टू सेम अगदी परफेक्ट घरच्या घरी आपण पॅकेटसारखे चिप्स बनवू शकतो. हे चिप्स मी फक्त 2 बटाट्यांपासून बनवलेले आहे. कुठलीही झंझट नाही आहे, वाळवायचं नाही आहे, वाफवायचं नाही आहे, डायरेक्टली आपल्याला हे तळायचे आहे. पण कसे? तर त्याचीसुद्धा ट्रिक आहे, नाहीतर मग तुमचे चिप्स एकदम नरम-नरम होतील आणि पॅकेटसारखे अजिबात लागणार नाही. तर सगळ्यात आधी मी इथं 2 बटाटे छान आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग पिलरच्या मदतीने मी दोघं बटाट्यांना व्यवस्थित सोलून घेतलेलं आहे. आता यांना आपल्याला नळाखाली छान 1 ते 2 मिनिट व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये चिप्स करायची खिसणी तर असतेच. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोघी साईडने म्हणजे कोणत्याही साईडने तुम्ही चिप्स बनवू शकता. पण मी ह्या साईडने बनवणार आहे कारण की शक्यतो ना हे चिप्स जे आहे ना ह्या साईडचे तर ते खूप तेलकट वगैरे होत नाही. तर आता ना आपल्याला खिसणीच्या मदतीने आपण ज्या प्रकारे चिप्स बनवतो तशी चिप्स व्यवस्थित खिसून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर अशी खिसणी नसेल तर तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता. पण तुमचं जे कटिंग आहे ना तर ते अगदी परफेक्ट पाहिजे, नाहीतर मग कुठे जाड कुठे बारीक असं जर झालं तर मग चिप्स जे आहे तर ते अगदी परफेक्ट असे तळले जाणार नाही. कुठेतरी करपतील किंवा कुठेतरी कच्चे राहतील आणि मग त्यामुळे काय होतं की चिप्स जे आहेत ना तर ते थोडे मऊ-मऊ होतात. तर आता इथं एक-एक करून मी दोघी बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता फक्त 2 बटाट्यांमध्ये किती सारे आपले चिप्स इथं तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला वाफवायचं नाही आहे आणि वाळवायचं सुद्धा नाही. तर इथं ना मी टिश्यूचा वापर करून आपले जे चिप्स आहेत ना तर ते व्यवस्थित आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत. तर का? कारण की जर आपण यांना वाळवून म्हणजे पुसून वगैरे व्यवस्थित नाही घेतलं तर मग ते तेलामध्ये टाकल्यानंतर एकदम नरम होतात कारण की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे. मग पाण्याचं प्रमाण असल्यामुळे काय होईल की ते मऊ होतील आणि मग कडकसर होणार नाही. त्यामुळे एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा मग अशा प्रकारच्या टिश्यूने तुम्ही व्यवस्थित हे सगळे एक-एक करून व्यवस्थित पुसून घ्यायचे. नाहीतर मग तुम्ही असे पसरवून त्यांना व्यवस्थित दोघी साईडने टॅप-टॅपसुद्धा करून घेऊ शकतात. तर आता इथे माझे कमी प्रमाणामध्ये चिप्स होते त्यामुळे मी व्यवस्थित सगळे चिप्स एक-एक करून छान असे व्यवस्थित पुसून घेतले. तर इथं बघू शकता टिश्यूच्या मदतीने ना एकदम फास्ट होतं आणि जर तुमच्याकडे कपडा असेल तर आणखीनच छान. छान पांढरा शुभ्र सुती कपडा जर घेतला ना तर अगदी परफेक्ट असे पटकन सुकले जातात. तर आता इथं मी लोखंडी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तेल जे आहे ना तर ते थोडंसं त्यामध्ये जास्त घाला कारण की चिप्स जे आहेत ना तर ते व्यवस्थित तळले जातात कारण की आपल्याला पलटायची वगैरे यामध्ये अजिबात गरज वगैरे पडत नाही. तेल खूप छान कडकडीत गरम ठेवायचं, नाहीतर मग काय होईल की जे चिप्स आहेत ना तर ते एकदम मऊ होतील. टेम्परेचर जे आहे तर ते हायच ठेवायचं. भलेही तुमचं जर वाटत असेल तुम्हाला की तेलाची फ्लेम म्हणजेच तेल जास्त गरम नाही आहे तर हाय फ्लेमवरती जरी तुम्ही त्यांना व्यवस्थित तळून घेतलेत ना तरीसुद्धा चालेल. चिप्स ना एक-एक करूनच टाकायचे. असे एकदम जर तुम्ही त्यामध्ये टाकले तर मग ते एकमेकांना चिपकून बसतील आणि मग ते मऊसूत होतील. त्यामुळे इथे एक-एक करून बघितलं जसं तर सेम तशाच प्रोसेसने तुम्हालासुद्धा व्यवस्थित असे टाकून घ्यायचे. तेलामध्ये टाकल्यानंतर झाराच्या मदतीने त्यांना थोडेसे प्रेस करायचे आणि आलटून-पलटून घ्यायचे. जर शक्य असेल तर अलट करायचे. नसेल होत तर नाही केले तरीसुद्धा चालेल. तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर अशाच सेम प्रोसेसने जर प्रोसेस केली ना तर तुमचे चिप्स तुम्ही कितीही प्रमाणामध्ये जरी बनवले तरी अजिबात त्यांची नरम होणार नाही किंवा काहीच नाही. आणि चिप्स जे आहेत ना तर ते मार्केटमध्ये किंवा मग पॅकेट्समध्ये ज्या प्रकारे थोडेसे ब्राऊन कलरमध्ये होतात ना त्या स्टेपपर्यंतच आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहे. म्हणजेच कच्चे पण नको आणि जास्त पक्के म्हणजे खूप जर आपण त्यांना तळून घेतले ना तर मग ते कडवट लागतील. तर आता चिप्स तळून झाल्यानंतर तेल थोडंसं गार होतं त्यामुळे मी तेलाची फ्लेम परत हाय केली आणि बाकीचे जे चिप्स आहेत तर ते एक-एक करून मी सेम प्रोसेसने तळून घेते. फक्त लक्षात ठेवा चिप्स जर तुम्ही व्यवस्थित पुसलेले नसतील तर मग तुमचे चिप्स नरमच होतील. जर यामधला सुद्धा एकही जर चिप्स तुमचा जर व्यवस्थित पुसला गेला नसेल तर मग तो नरम होतो आणि मग तो खाताना म्हणजे खायलासुद्धा अजिबात चांगला लागत नाही.
चांगला म्हणजे आणि यामध्ये ना अजून एक मेन प्रोसेस म्हणजेच मार्केटमध्ये काय करतात त्यांची मोठी मशिनरी असते. त्यामुळे मी ते पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून ह्या तेलामध्येच ते मिठाचं जे पाणी आहे ना तर ते थोडंसं त्यामध्ये घालतात. पण त्यामुळे काय होतं, की तेल आपलं ऑलरेडी खूप कडकडीत गरम असतं आणि त्यामुळे ते तेल उडायला सुरुवात होते. त्यामुळे ते जे प्रयोग आहेत ना तर ते आपण शक्यतो घरी करायचे नाही. कारण की खूप जास्त जर पटकन तेल तोंडावरती उडालं कारण आपल्याला माहीत नसतं की तेलाचं टेम्परेचर किती आहे त्यामुळे मग जेव्हा चिप्स गरम असतात ना तर तेव्हा लगेचच थोडं करून मीठ त्यामध्ये घालायचं. म्हणजे गरम असल्यामुळे ना ते चिप्सला मीठ लागून जातं. तर इथं बघू शकता आता सुरुवातीला आपण स्टार्टिंगला जे टाकले होते ना चिप्स किंवा ते बारीक असतात मध्येच, तर मग तसे चिप्स ना असे लगेचच व्हायला सुरुवात होतात. मग आपण ते इझिली काढूनसुद्धा घेऊ शकतो. पण चिप्स जे आहेत ना, तर ते अशाच कलरवरती छान असे तळून घ्यायचे म्हणजे अगदी पॅकेटसारखे चिप्स आपल्याला लागतात. तर आता दुसरी बॅचसुद्धा माझी व्यवस्थित छान अशी ही तळून झालेली आहे. तर अशा सेम प्रोसेसने मी बाकीचे सुद्धा चिप्स तळून घेतले आणि इथे तुम्ही बघू शकता फक्त 2 बटाट्यांपासनं किती सारे चिप्स आपले तयार झालेत. तर यावरती थोडंसं मीठ घातलं, तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला घाला, पेरी-पेरी मसाला घाला आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं किंवा एखाद्या बाउलमध्ये त्यांना ट्रान्सफर करायचं आणि छान असं व्यवस्थित जे आहे तर ते टॉस करून घ्यायचं. तर आता इथे बघू शकता एका बाउलमध्ये मी यांना छान ट्रान्सफर करून घेते आणि त्यांना व्यवस्थित टॉस केलं की सगळं मीठ आहे, जो मसाला आहे, तर तो छान लागतो. मी यामध्ये मसाला वगैरे काही घातलेला नाही आहे, चाट मसाला. मी फक्त याला प्लेन ठेवलेत म्हणजेच फक्त सॉल्टी चिप्स मी इथं बनवलेले आहेत. इथं बघू शकता किती छान असे परफेक्ट मोडल्यानंतर म्हणजेच चुरल्यानंतर बघा किती छान असं क्रिस्पी झालेले आहेत. जर तुम्हालासुद्धा पॅकेटचे चिप्स आवडत असतील ना, तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.